जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. गणित बेसिक टू ॲडव्हान्स व्हिडिओ सिरीजचा हा आज चौथा व्हिडिओ आहे. एकूण आतापर्यंत 3 व्हिडिओ आपले अपलोड झालेले आहेत आणि तीनही व्हिडिओ संख्या या प्रकरणावरती अपलोड झालेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ बघितले नसेल ते व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जाऊन बघून घ्या. आज आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करत आहे. प्रकरणाचं नाव आहे अपूर्णांक. अपूर्णांक या प्रकरणावरील हा भाग 1 आहे. जर चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग आपण लगेच अपूर्णांक या प्रकरणाला सुरुवात करू. बघा, प्रकरण दुसरे अपूर्णांक. कोणते प्रकरण आहे? दुसरे अपूर्णांक. मग बघा, अपूर्णांक कशाला म्हणतात? तर अपूर्णांक म्हणतात जी संख्या पूर्ण नसते तिला अपूर्णांक असे म्हणतात. जी संख्या पूर्ण नसते तिला काय म्हणतात? अपूर्णांक म्हणतात. उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर बघा, 3 ही कशी आहे? पूर्ण संख्या आहे. 4 ही कशी आहेत? पूर्ण संख्या आहेत. परंतु आपण जर लिहिली आता 2.5 तर ही अपूर्ण संख्या आहेत. ही अडीच आहेत. म्हणजे ही संख्या 2 पेक्षा मोठी आहे आणि 3 पेक्षा कशी आहेत? तर लहान आहे. तर मग हिला म्हणतात अपूर्णांक. बघा, त्यानंतर आपण अशी लिहिली 3/4. याला पण काय म्हणतात? अपूर्णांक म्हणतात. म्हणजे या 3चे एकूण 4 भाग आहेत. किती भाग आहेत? या 3चे एकूण 4 भाग आहेत. याला म्हणतात अपूर्णांक. बरोबर. तर मग आता लगेच आपण अपूर्णांकाचे प्रकार बघू. बघा, अपूर्णांकाचे मुख्य 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे व्यवहारी अपूर्णांक आणि दुसरा प्रकार आहे दशांश अपूर्णांक. लगेच व्यवहारी अपूर्णांकाला आपण सुरुवात करू. बघा, व्यवहारी अपूर्णांक कशाला म्हणतात? तर बघा, अपूर्णांकाच्या छेदात पूर्णांकाच्या छेदात शून्याव्यतिरिक्त दुसरी पूर्ण संख्या असल्यास त्यास व्यवहारी अपूर्णांक असे म्हणत असतात. मग याला काय म्हणत असतात? व्यवहारी अपूर्णांक म्हणत असतात. कशाला व्यवहारी अपूर्णांक म्हणतात? जर एखाद्या पूर्ण संख्येच्या छेदामध्ये शून्याव्यतिरिक्त दुसरी कोणतीही पूर्ण संख्या असेल तर त्या अपूर्णांकास व्यवहारी अपूर्णांक असे म्हणतात. उदाहरण म्हणून आपल्याला दिले आहेत. बघा, उदाहरण म्हणून दिलेले आहेत 1/4. काय दिलेले आहेत? उदाहरण म्हणून 1/4 दिलेलं आहे. बघा, ह्यो लाईनच्या वरती जो 1 लिहिलेला आहे याला म्हणतात अंश. याला काय म्हणतात? अंश म्हणतात. आणि लाईनच्या खाली जो दुसरा अंक दिलेला आहे त्याला म्हणतात छेद. त्याला काय म्हणतात? छेद म्हणत असतात. बघा, हा झाला अंश आणि हा झाला छेद. मग आता हे समजलं असेल तुम्हाला. आणि याचं वाचन कसं होतंय? तर 1/4 या पद्धतीने याचं वाचन होत असतं. म्हणजे 4 पैकी 1 काय होत असतं? 4 पैकी 1 या पद्धतीने याचं वाचन होत असतं. चला मग अपूर्णांकाचा आपण आता पुढची नियम बघू. बघा, अपूर्णांकाला काय नियम आहे? तर पहिला आपण कशासाठी नियम पाहणार आहे? व्यवहारी अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ओळखणे. काय ओळखणे? व्यवहारी अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ओळखणे हे आपण यामध्ये बघणार आहोत. बघा, त्यासाठी नियम क्रमांक 1 आहे. व्यवहारी अपूर्णांकात छेद समान असल्यास ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. व्यवहारी अपूर्णांकामध्ये ज्या छेद समान असल्यास ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. तर बघा, आपल्याला इथं उदाहरणं दिलेली आहेत. बरोबर आहे. आपल्याला काय केले? तिथं उदाहरणे दिलेली आहेत. बघा, पहिलं उदाहरण आहे 1/5. दुसरं उदाहरण आहे 3/5. तिसरं उदाहरण आहे 7/5 आणि चौथं उदाहरण आहे 4/5. आणि विचारलंय यापैकी मोठा व लहान अपूर्णांक कोणता? बघा, ज्याचा अंश सर्वात मोठा आहे तो अपूर्णांक मोठा. म्हणजे हा अपूर्णांक काय इथं सर्वांमध्ये मोठा आहे. कारण की का? तर छेद समान आहे आणि याचा अंश कसा आहे? मोठा आहे. म्हणून हा अपूर्णांक कसा आहे? तर मोठा आहे. मग सर्वात लहान कोणता असेल? तर ज्याचा अंश सर्वात लहान तो अपूर्णांक सर्वात लहान. बरोबर. पण छेद कसे सगळ्यांचे सारखेच. कसे छेद सगळ्यांचे सारखे आहेत. बघा, या 4चे किती भाग होतील? 5 होतील. या 7चे किती भाग होतील? 5 होतील. या 3चे किती भाग होतील? 5 होतील. आणि या 1चे किती भाग होतील? तर 5 होतील. मग या 1चे सर्वात लहान लहान भाग होतील आणि याचे सर्वात मोठाले भाग होतील. म्हणून हा मोठा अपूर्णांक आहे. आता हा समजला असेल तर बघू नियम क्रमांक 2. बरोबर. नियम क्रमांक 2 काय सांगतो आपल्याला? तर बघा, नियम क्रमांक 2 सांगतो की व्यवहारी अपूर्णांक अंश समान असल्यास व छेद व्यवहारी अपूर्णांकात अंश समान असल्यास ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. व्यवहारी अपूर्णांकात अंश समान असल्यास ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. बघा, आता आपण सगळे अपूर्णांक इथे दिलेले आहेत. आपण त्यांना एकदा व्यवस्थित लिहून घेऊ. बघा, पहिला आहे 5/1, दुसरा आहे 5/3, तिसरा आहे 5/7
आणि चौथा आहे 5/4. बघा आता ज्याचा अंश मोठा, ज्याचा छेद मोठा तो सर्वात लहान. मग आता छेद कोणाचा मोठा आहे? तर बघा याचा छेद सर्वात मोठा आहे, 5/7. म्हणून हा सर्वात लहान, हा काय होईल? सर्वात लहान होईल. आणि ज्याचा छेद सर्वात लहान तो सर्वात मोठा होईल. मग छेद कुणाचा लहान आहे? तर 5/1चा. याचा छेद सर्वांमध्ये लहान आहे, म्हणून हा होईल सगळ्यात मोठा. आता तुम्ही हे नियम व्यवस्थित तुमच्याकडे एका वहीमध्ये लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढं रिव्हिजन करायला कामं येतील. चला तर मग आपण पुढचा प्रकार बघू. आता व्यवहारी अपूर्णांक संक्षिप्त करणे. काय प्रकार आहेत पुढचा? व्यवहारी अपूर्णांक संक्षिप्त करणे. तर बघा त्यासाठी नियम क्रमांक 1, व्यवहारी अपूर्णांकाच्या अंशास व छेदास शून्यतर शून्यतर समान शून्यतर संख्येने भागल्यास किंमत बदलत नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतं या नियमाचा? बघा, व्यवहारी अपूर्णांकाच्या छेदात व अंशास शून्याव्यतिरिक्त कोणत्याही एकाच संख्येने भागल्यास भागाकार बदलत नाही, असा या ओळीचा अर्थ होतो. तर बघा मग आपल्याला एक अपूर्णांक इथे दिलेला आहे, 16/18. याला आपण काय केलं? दोघांना पण 2-2 न भागलं. काय केलं? भागीला 2, आणि इथं पण केला भागीला 2. तर बघा, बे 1 बे, बे 9 18, बे 8 16. म्हणजे आपलं उत्तर आलं 8/9. 8/9 किती? 9. आणि याच्याच समान किंमत कोणाची असणार आहे मग? तर याच्याच समानमध्ये किंमत असणार आहे 16/18ची. हेच याचं लहान रूप आहे. दोघांची पण किंमत कशी आहे? सारखी आहे. हे इथे लक्षात ठेवायचं आहे. दोघांची पण किंमत कशी आहे? सारखी आहेत. आता उदाहरण क्रमांक 2 जर बघितलं आपण, तर हे बघा, 22/33. म्हणजे बघा, 11 दुने 22 आणि 11 3 33. बरोबर. आता यांची दोघांची किंमत कशी असणार आहे? तर समान असणार आहे. दोघांची किंमत कशी असणार आहे? समान असणार आहे, इक्वल असणार आहे. हे इथे लक्षात ठेवा. बाकी हे 2 उदाहरणं तुम्ही सोडवून बघा आणि कंसामध्ये दिलेली उत्तरं येत आहे का तुमच्याकडनं चेक करून घ्या. चला तर मग पुढचा प्रकार बघू. पुढचा नियम आहे बघा, 2 व्यवहार्य अपूर्णांकाच्या अंशास व छेदास समान शून्यतर संख्येने गुणल्यास किंमत बदलत नाही. म्हणजे व्यवहार्य अपूर्णांकाला छेदात आणि अंशात जर कोणत्याही एकाच संख्येनं गुणलं तर त्या संख्येची किंमत बदलत नाही, असा याचा अर्थ होतो. बघा उदाहरणार्थ 12/14. याला जर तुम्ही समान संख्येनं गुणलं, म्हणजे याला 3 न गुणलं आणि याला 3 न गुणलं, तर याची किंमत, नवीन उत्तर काय येणार आहे? 12×3 = 36 आणि 14×3 = 42. 14 किती? 42. आणि 12 आणि 14 याला जर संक्षिप्त केलं तर काय किंमत येणार आहे? बघा, बे 12 आणि बे 14. हा झाला संक्षिप्त. आता याला संक्षिप्त करू. 6×6 = 36 आणि 6×7 = 42. बघा, दोघांची किंमत कशी आली? समान आलेली आहेत. दोघांची किंमत कशी आलेली आहेत? समान आलेली आहेत. मग त्याच पद्धतीनं उदाहरण क्रमांक 2 आपण बघू. काय करायचं आता? उदाहरण क्रमांक 2 बघायचे. बघा, उदाहरण क्रमांक 2 यामध्ये पण तेच 4/7. याला आपण एखाद्या समान संख्येनं गुणलं, तर बघा आता इथं 5 न गुणलं होतं, किंमत किती आली? 5 20/35. किती आली? 20/35. तर याला जर आपण संक्षिप्त केलं 20/35ला, तर काय होतंय? 5 चोक 20 आणि 5 7 35 आलं. आता इथं 5 न गुणलं होतं, इथं आपण 10 न गुणून बघू. किती न गुणू? 10 न गुणू. तर 10 न गुणल्यानंतर याची किंमत किती होणार आहे? 40 होणार आहे. आणि याची किंमत किती होणार आहे? तर 70 होणार आहे. बरोबर. हा एक शून्य, हा एक शून्य कॅन्सल झाला. तर उत्तर काय उरलं आपल्याकडं? 4/7. पुन्हा किंमत कशी झाली? समानच झाली. आता त्या व्यतिरिक्त आपण आता 10 न गुणलं होतं, आता या 4ला गुणिले 7 जर केलं आणि या 7ला गुणिले 7 जर केलं, समान संख्येनं गुणून घेतलं, तर 7 चौक होतील 28 आणि 7 7 होतील 49. आता याला संक्षिप्त केलं तर पुन्हा किती? 7 चोक 28 आणि 7 7 49. पुन्हा 4/7च किंमत आलेली आहे. असं जर तुम्ही कोणत्याही संख्येनं, म्हणजे या अंशाला आणि छेदा जर कोणत्याही समान संख्येने गुणलं तर त्यांची किंमत बदलत नाही. तर मग आता पुढचे उदाहरणं तुम्ही स्वतः ट्राय करून बघायचे आणि त्यांच्या किमती याच येतात की नाही येतात हे तुम्ही स्वतः चेक करायचं आहेत. उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 हे तुमच्यासाठी आहे. बघा आता पुढचा नियम बघू. आता पुढचा नियम काय सांगताय आपल्याला? तर बघा, व्यवहारी अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करणे.
काय आता पुढचा प्रकार आपला व्यवहार्य अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करणे हा आपला पुढचा प्रकार आहे. आता या प्रकारामध्ये काय नियम क्रमांक 1 बघू. बरोबर, दिलेल्या अपूर्णांकाचा अंश छेदापेक्षा मोठा असावा लागतो. जर तुम्हाला व्यवहार्य अपूर्णांकाचं जर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे तर अपूर्णांकाचा अंश हा छेदापेक्षा कसा असावा लागतो तर मोठा असावा लागतो. पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे काय बघा, एक संख्या पूर्ण असते आणि एक त्यासोबत काय असतो अपूर्णांक असतो आणि याचा मिळून बनत असतो पूर्णांकयुक्त अपूर्णांक. मग याच्यापासून हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक कशा पद्धतीने केला जातो तर हे आपण इथं आज या टाईपमध्ये शिकणार आहोत. बघा आता या टाईपमध्ये काय शिकायचं आपला पूर्णांकयुक्त अपूर्णांक कसा तयार होतो कशापासून तर व्यवहार्य अपूर्णांकामधून. बघा व्यवहार्य अपूर्णांक दिले आहेत आपला 12/5. 12/5 किती 5. तर बरोबर काय होईल यांचा भाग द्यायचा आहे जिथपर्यंत जाईल तितका 5 1 5 5 दुने 10 ही मिळाली पूर्ण संख्या आणि बाकी किती उरले तर 2 उरले. 5 दुने 10 बाकी उरले 2. 2 अंशामध्ये लिहून घ्यायचे आणि हा छेद जशाला तसा लिहून घ्यायचा. आपल्याला उत्तर मिळालं बघा 2.2/5. काय उत्तर मिळालं 2.2/5. आता उदाहरण क्रमांक 2 बघू आपण. तर दिलेले तुम्हाला 24/5. तर बघा 5 1 5 5 चोक 20 बाकी उरला 4. 4 जशाला तसा अंशामध्ये लिहून घेतला आणि हा छेद जो आहे जशाला तसा छेदात लिहून घेतला म्हणजे 4.4/5 या पद्धतीने याचं रूपांतर झालं 24/5 पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये. बघा आता यातलं उदाहरण क्रमांक 3 जे ते तुम्ही सॉल्व्ह करा. उदाहरण क्रमांक 3 जे त्याला तुम्ही सॉल्व्ह करा. उदाहरण क्रमांक 4 थोडासा वेगळा आहे, मी तुम्हाला तो सोडून दाखवतो. कारण की इथं दिसत आलं तुम्हाला 2 अपूर्णांक उत्तर दाखवलेले आहे. काय 2 पूर्णांकयुक्त अपूर्णांक उत्तर दाखवलेलं आहेत. मग ते कशा पद्धतीने आलं तर बघा 50/4. बघा 4 1 4 बाकी किती उरला तर 1. 4 दुने 8 बाकी किती उरला 2 आणि छेदामध्ये किती 4. हे निघलं तुमचं पहिलं उत्तर. याला जर संक्षिप्त केलं तर याचं उत्तर येतं 12.5. किती उत्तर येतं 12.5. 12.5 याचं उत्तर येणार आहेत. मग आता त्याच पद्धतीनं आता हा दुसरा अपूर्णांक कसा तयार झाला असेल तर बघा 12.2/4. तर फक्त हा पुढचा व्यवहार्य अपूर्णांक संक्षिप्त केला बघा बे 1 बे आणि बे दुने 4 म्हणजे याचं वाचन होईल 12.1/2 आणि याची पण किंमत किती असणार आहे तर 12.5च असणार आहे. हे ते लक्षात ठेवायचं आहेत. हा पण प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर लगेच आपण पुढचा टाईप बघू. आता पुढच्या टाईपमध्ये काय आहे तर बघा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर करणे. आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे काय रूपांतर करायचंय तर व्यवहार्य अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. बघा पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेले आहेत आपला 5.2/3. बघा या दोघांचा होत असतोय गुणाकार आणि त्या गुणाकारामध्ये हे 2 होत असतात प्लस. बघा आता 3 5 15 आणि 15 आणि 2 किती 17. हे 17 लिहायचे अंशामध्ये आणि याचा छेद जशाला तसा लिहून घ्यायचा म्हणजे 17/3. किती 17/3 आपल्या प्रश्न क्रमांक 1चं उत्तर आलेलं आहे. चला मग आता बघू प्रश्न क्रमांक 2. काय बघायचेत आता प्रश्न क्रमांक 2 बघायचेत. प्रश्न क्रमांक 2 मध्ये पूर्णांकयुक्त अपूर्णांक काय दिले आहेत तुम्हाला 12.3/7. बरोबर. आता यांचा दोघांचा होणार गुणाकार म्हणजे 12 84. 12 84. 84 3 87. हे 3 होतील प्लस आणि छेदामध्ये राहतील किती तर 7. छेदामध्ये किती राहतील तर 7 राहतील म्हणजे हे छेदामध्ये 7 होते म्हणजे मग काय होईल याचं 87/7 याचं उत्तर होईल. आता प्रश्न क्रमांक 3 तुम्ही सॉल्व्ह करून बघायचं आहे आणि हे उत्तर तुमच्याकडनं आलं की नाही आलं चेक करून घ्यायचं आहे. चला मग पुढचा प्रकार बघू. आता पुढचा प्रकार काय आहे तर पुढचा प्रकार आहे बघा व्यवहार्य अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करणे. काय प्रकार आहे पुढचा व्यवहार्य अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करणे हा आपला पुढचा प्रकार आहे. बघा आता दशांश अपूर्णांक 25/4. 25/4 हा काय दिलेला आहे आपल्याला एक व्यवहार्य अपूर्णांक दिलेला आहे. बघा 4 1 4 4 सक 24 बाकी उरला 1 दिला पॉइंट झाले 10. बरोबर. पुन्हा मग 4 1 4 4 दुने 8 बाकी उरला 2
पॉईंट नंतर पूर्ण संख्या आली म्हणजे तुम्ही डायरेक्ट शून्य घेऊ शकता. 4 एक 4, 4 पंच 20 म्हणजे 6.25 आपल्या प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे. या अपूर्णांकाचं संक्षिप्त रूप किती आहे तर 6.25. आता बघू उदाहरण क्रमांक 2. बघा 24 छेदामध्ये 5. मग 5 एक 5, 5 चोक 20. 5 चोक किती 20, बाकी किती उरले मग 4 उरले. इथं दिला पॉईंट, इथं झाला 0. 5 8 40 म्हणजे 4 पॉईंट किती तर 8 या दशांश अपूर्णांकामध्ये याचं रूपांतर झालेलं आहे. मग याचं रूपांतर तुम्ही करून बघा आणि याचं पण रूपांतर तुम्ही करून बघा आणि उत्तर येतंय की नाही येतंय चेक करा. जर एखाद्याची आवृत्ती अखंड असेल तर फक्त पॉईंट नंतर 2 संख्याच काढा, कारण याची आवृत्ती कशी असणार आहे अखंड असणार आहेत. चला मग नेक्स्ट प्रश्न बघू. तर नेक्स्ट प्रश्न आहे, नेक्स्ट टाईप चालू होतोय आपला व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज करणे. काय होतं व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज करणे. त्यामध्ये टाईप क्रमांक 1 आहेत बघा. टाईप क्रमांक 1 काय छेद समान असल्यास, बरोबर, छेद समान असल्यास बेरीज करणे, बरोबर. मग आता इथं सगळ्यांचे छेद कसे दिसत आहे समान दिसत आहे. छेद कसे दिसत आहे सगळ्या अपूर्णांकाचे समान दिसत आहे, म्हणून आपण सगळ्यात पहिले अपूर्णांक लिहून घेऊ. बघा अपूर्णांक पहिला 2 छेदामध्ये 5 अधिक 3 छेदामध्ये 5 अधिक 6 छेदामध्ये 5. जर छेद समान असेल तर छेद एकच वेळेस लिहायचा सर्वांचा मिळून, एकच वेळेस छेद लिहून घ्यायचा आहे आणि अपूर्णांकाची करून टाकायची बेरीज. अपूर्णांकाची काय करायची आहे तर अपूर्णांकाची करायची आहे बेरीज, बरोबर. मग बघा 3 आणि 2 5, 5 आणि 6 11 म्हणजे 11 आणि छेद जशाला तसा 11 छेदामध्ये 5 हे झालं पहिल्या अपूर्णांकाची बेरीज. या पहिल्या 3 अपूर्णांकाची बेरीज किती झाली तर 11 छेदामध्ये 5 झालेली आहेत. हे बघा इथं करून दिलेली होती. चला मग आता नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा आपला. नेक्स्ट प्रश्न आहेत आपला 12 छेदात 7 अधिक 10 छेदामध्ये 7 अधिक 6 छेदामध्ये 7, बरोबर. मग आता सर्वांचा छेद सारखा आहे म्हणून किती वेळेस लिहायचा एकच वेळेस लिहायचा आणि अंशाची करून घ्यायची बेरीज. 12 अधिक 10 अधिक 6, बघा 12 आणि 10 22, 22 आणि 6 28, 28 छेदामध्ये 7. मग हे संक्षिप्त होत आहे 7 एक 7 आणि 7 चोक 28, म्हणून या अपूर्णांकाची बेरीज किती आली तर 4 आलेली आहेत. मग आता प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 4 तुम्ही सॉल्व्ह करून बघा आणि उत्तर येतंय की नाही येतंय स्वतः चेक करून घ्या. चला तर मग आपण पुढचा प्रकार बघू. बघा आता व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज, पण आता छेद समान नसल्यास. आता काय छेद समान नसल्यास, छेद समान नसल्यास जर दोनच अपूर्णांक दिलेले तर आपण तिरकस गुणाकार पद्धत वापरत असतो. मग ती पद्धत कशा पद्धतीने वापरतो तर हे बघून घेऊ आपण. आता बघा तुम्हाला इथं 2 अपूर्णांक दिलेले आहेत, 2 छेदामध्ये 5 अधिक 7 छेदामध्ये 3 आणि यांची बेरीज विचारलेली आहे. बघा तिरकस गुणाकार करत असताना बघा या पद्धतीने या दोघांचा गुणाकार करायचा, अंशामध्ये लिहायचा म्हणजे 2 गुणिला 3 आणि यांचा दोघांचा गुणाकार करायचा, दोघांच्या मध्ये अधिकचं चिन्ह म्हणून अधिकचं चिन्ह द्यायचं आणि हे लिहायचे 5 गुणिला 7. किती लिहायचे 5 गुणिला 7 आणि छेदामध्ये दोन्ही छेदांचा गुणाकार, छेदामध्ये काय करायचे दोन्ही छेदांचा गुणाकार करून घ्यायचा आहे. आता क्रिया करून घ्या यांची. 3 दुने 6 अधिक 7 पाचा 35 आणि छेदामध्ये 3 पाचे 15 या दोघांचा गुणाकार. बघा यांची बेरीज करून घ्या किती झाली तर 41, 41 छेदामध्ये 15, 41 छेदामध्ये 15 या अपूर्णांकाची काय झालेली आहे बेरीज झालेली आहेत. मग आता उदाहरण क्रमांक 1 तुम्हाला समजला असेल तर लगेच आपण उदाहरण क्रमांक 2 घेऊ. बघा उदाहरण क्रमांक 2 पण त्याच पद्धतीने सोडवणार आहेत आपण. उदाहरण क्रमांक 2 मध्ये उदाहरण काय दिले 25 छेदामध्ये 7 अधिक 5 छेदामध्ये 4. तर मग तिरकस गुणाकार करून घ्यायचा आहे. बघा 25 चोक 100 डायरेक्ट गुणाकार करूनच लिहितोय आणि यांचा दोघांचा गुणाकार करतोय 5 7 35 आणि तो 5 35 लिहून घेतोय आणि या दोघांचा गुणाकार करतोय पुन्हा छेदाचा. मग 7 चोक किती तर 28 आणि यांची दोघांची जर बेरीज केली तर होते 135 अंशाची आणि छेदामध्ये लिहून घ्यायचे 28. छेदामध्ये किती लिहायचे आहेत 28. आता या दोघांना भाग जाणारी कोणतीच संख्या नाही म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आलं 35 छेदामध्ये 28. आता उदाहरण क्रमांक 1 आणि उदाहरण क्रमांक 2 तुम्ही सॉल्व्ह करून घ्यायचे
आहेत. आता या व्यतिरिक्त मग 2 किंवा 3च्या वर जर अपूर्णांक आले तर मग तिरकस गुणाकार पद्धत वापरायची आहेत का? तर नाही. मग त्याला लसावी पद्धतीनं काय करायचं? अपूर्णांक समान करून घ्यायचा आहेत. मग ते कशा पद्धतीने करायचे? जर 2च्या वर अपूर्णांक आले, जर तुम्हाला उदाहरण दिलं, काय दिलंय उदाहरणामध्ये? 1/5 अधिक 1/10 अधिक 3/20 या पद्धतीचं तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे आणि याची विचारली बेरीज किती? तर आता 3 इथं आहेत का? नाही, जास्त आहेत म्हणून आता लसावी काढायचा आहेत. मग हे सगळे जे छेद आहे, तर हे छेद एका साईडला घ्यायचे आणि यांचा लसावी काढायचा. बघा 5, 10 आणि 20. बरोबर. मग या सर्व संख्यांना भाग जाणारी संख्या कोणती आहे? तर 5 आहे. मग 5 1 5, 5 2 10 आणि 5 चोक 20. पुन्हा दोघांना भाग जातोय. बघा 2चा बे 1 बे, बे 1 बे, बे 2 4. बघा बे 2 4 आणि 4 पंच 20. म्हणजे यांचा लसा 20 आला म्हणजे प्रत्येकाच्या छेदामध्ये 20 करायला कितीने गुणावं लागेल? तर याला गुणावं लागेल 4 ना आणि याला पण गुणून घ्यायचं 4 ना. याला गुणावं लागेल 2 ना म्हणून या अंशाला पण गुणून घ्यायचे 2 ला आणि याला कोणत्याच्यानं गुणायचं काम नाही येत. हा ऑलरेडी 20 आहेत. बघा मग यांचा दोघांचा गुणाकार केला तर छेदामध्ये किती आले? यांचा दोघांचा गुणाकार केला तर छेदामध्ये आले 20, अंशामध्ये राहिले 4 अधिक त्यानंतर यांचा दोघांचा गुणाकार केला तर किती झाला? 20, अंशामध्ये राहिले 2 आणि शेवटचा 3/20. आता छेद सगळ्यांचा समान झाला म्हणून एकच वेळेस लिहा. म्हणजे 20 छेदामध्ये अंशात आता काय येईल मग? त्यांची सगळ्यांची बेरीज. म्हणजे बघा 4 आणि 2 6 आणि 6 आणि 6 12. 6 आणि 6 12. आता हे संक्षिप्त होतंय अपूर्णांक अजून म्हणून संक्षिप्त करून घ्या. बघा बे 1 बे, बे सक 12, बे 1 बे. पुन्हा संक्षिप्त होतंय. मग बघा बे त्रिक 6 आणि बे पंच 10 म्हणजे 3 छेदामध्ये 5 या अपूर्णांकाची बेरीज आलेली आहेत. काय काय अपूर्णांक घेतले तर आपण ते सुरुवातीला तर बघा 1 छेदामध्ये 5, त्याच्यानंतर 1 छेदामध्ये 10 आणि 3 छेदामध्ये 20 या 3 अपूर्णांकाची बेरीज कोणत्या पद्धतीने काढावी लागणार तुम्हाला? तर लसावी पद्धतीने काढली तर ही तुमची बेरीज आलेली आहेत. आता लसावी मसावी याच्या पुढचं प्रकरण आहे ते समजल्यानंतर तुम्हाला हा प्रकार व्यवस्थित समजून जाईल. काळजी करू नका. चला तर मग आपण पुढचा प्रकार बघू. आता बघायचेत आपला व्यवहार्य अपूर्णांकाची वजाबाकी. काय बघायचेत आता? व्यवहार्य अपूर्णांकाची वजाबाकी. बघा छेद समान असल्यास सेम बेरजे सारखीच करायची आहेत. बेरजे सारखेच याचे पण नियम आहेत. बघा छेद समान आहेत म्हणून एकच वेळेस लिहायचा. बरोबर. आता अंशाची सरळ सरळ वजाबाकी करून घ्यायची. बघा 2 वजा 3 वजा 6. बरोबर. या पद्धतीनं लिहिलंय. मग बघा आपण शिकलो होतो बेरीज वजाबाकीच्या नियमामध्ये जर दोन संख्याची चिन्ह सारखी असतील तर बेरीज करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देऊन टाकायचं. म्हणून यांची दोघांची आपण बेरीज केली. 5 आणि 4 किती झाले? 9 झाले. पण कसे 9? वजा 9 आणि हे 2 आणि छेदामध्ये किती? तर 5. मग आता अंशाची वजाबाकी करून घेतली तर अंशाची वजाबाकी आली 7. पण कसे 7? वजा 7 आणि छेदामधले 5 जशाला तसे लिहून घ्यायचे. म्हणजे बघा हे वजाचं चिन्ह अंशाला जरी असलं तरी तो पूर्णचा पूर्ण अपूर्णांकच वजा असतो. म्हणून आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं वजा 7 छेदामध्ये 5. काय उत्तर आलं? वजा 7 छेदामध्ये 5 आपल्या पहिल्या अपूर्णांकाचं उत्तर आलेलं आहे. मग बघा आता अपूर्णांक दुसरा बघू. आता काय करायचं? आपला अपूर्णांक क्रमांक 2 पाहायचा आहेत. यामध्ये चेक करून घ्या सगळ्यांचे छेद कसे आहेत? समान आहेत. म्हणून छेद किती वेळेस लिहायचे? तर एकच वेळेस छेद लिहायचा आहे आणि अंशातील संख्या लिहून घ्यायच्या. बघा 12 वजा 10 वजा 6. बरोबर. चिन्ह समान आहे म्हणून यांची काय होईल? डायरेक्ट बेरीज होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 10चं चिन्ह वजा आहे म्हणून उत्तराला वजाचं चिन्ह लागेल. तर बघा हे वजा 16 आणि हे 12 जशाला तसे राहतील आणि छेदामध्ये राहतील किती? तर 7. मग यांची दोघांची वजाबाकी होईल. यांची दोघांची वजाबाकी होईल 6 छेदामध्ये 7 आणि हा वजाचं चिन्ह जशाला तसं लागून जाईल मोठ्या संख्येचं. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल वजा 6 छेदामध्ये 7. सॉरी यांची दोघांची वजाबाकी 4 होते. किती होते? यांची दोघांची वजाबाकी 4 होते. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल योग्य वजा 4 छेदामध्ये 7. आता तुम्हाला ही वजाबाकी व्यवस्थित कळली असेल तर उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 तुम्ही स्वतः सॉल्व करायचं आहेत. चला मग पुढचा प्रकार बघू. आता पुढचा प्रकार आहे बघा आपला छेद समान नसल्यास. काय प्रकार आहे आता? छेद समान नसला त्याला पण तिरकस गुणाकार पद्धत वापरायची.
आहेत. म्हणजे या पद्धतीने यांचा गुणाकार होईल. बघा 3 दुने 6 डायरेक्टच लिहितोय वजा करून. पुन्हा 7 35 आणि दोन्ही छेदाछेदाचा गुणाकार. 3 किती होतील तर 15 होतील. यांची दोघांची वजाबाकी केली तर किती होतंय 35 मधून 6 गेले खाली किती होतील 29 उरतील. पण चिन्ह मोठ्या संख्येचं लागल आणि छेदामध्ये राहतील 15. म्हणजे वजा 29 छेदामध्ये 15 या अपूर्णांकाची काय होईल आपली तर वजाबाकी होईल. बघा हा झाला. आता 2 नंबरचं उदाहरण सोडू. याला पण त्याच पद्धतीने सोडवायचंय. बघा यांचा तिरकस गुणाकार होईल. मग 25 चोक 100 बरोबर आणि 7 35 वजा 35 आणि छेदामध्ये 7 चोक 28. दोघांची वजाबाकी करून घेतली तर दोघांची वजाबाकी होणार आहे 65. 65 छेदामध्ये 28. आता हे संक्षिप्त होत नाही आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 100चं चिन्ह दिले. म्हणजे 65 छेदामध्ये 15 आपल्या प्रश्नाचं 65 छेदामध्ये 28 आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल. आता प्रश्न क्रमांक 3 तुम्ही स्वतः सोडून काढायचा आहे. तोपर्यंत आपण पुढचा प्रकार बघू. आता पुढचा प्रकार आहे आपला व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार. काय प्रकार आहे पुढचा आता व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार. तर बघा उदाहरण क्रमांक 1. उदाहरण क्रमांक 1 3 छेदामध्ये 4 गुणिले 5 छेदामध्ये 2 बरोबर. व्यवहारी अपूर्णांकामध्ये काय होत असते अंशाचा गुणाकार होतो. मग 3 15 आणि छेदाचा गुणाकार होतो 4 दुने 8 बरोबर. म्हणजे 15 छेदामध्ये 8 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. कारण हे संक्षिप्त होत नाहीयेत म्हणून याच पद्धतीने लिहायचे. बघा उदाहरण क्रमांक 2. आता यामध्ये पण काय करायचे 7 छेदामध्ये 3 गुणिला 2 छेदामध्ये 5 गुणिला 3 छेदामध्ये 2 काय करायचं सर्व अंशाचा गुणाकार करून घ्यायचा. म्हणजे बघा 7 दुने 14 14 त्रिक 42 14 त्रिक 42 पुन्हा 3 15 आणि 15 दुने 30 बरोबर. आता हे संक्षिप्त होतंय का दोघांना भाग जातोय कोणत्या संख्येने जातोय तर 6 ने जातोय. मग 6 1 6 आणि 6 7 42 आणि 6 पंच 30 म्हणजे 7 छेदामध्ये 5 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. 7 छेदामध्ये 5 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आता हे 2 अपूर्णांकाचे गुणाकार तुम्ही करा आणि तुमचे उत्तर बरोबर येत आहे की नाही येत आहे स्वतः चेक करून घ्या. उदाहरण शिकण्यापेक्षा प्रॅक्टिसला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे मी प्रत्येक उदाहरणामध्ये 2-2 उदाहरणं तुमच्यासाठी टाईप करून दिलेले आहे जेणेकरून ते तुम्हाला कुठेही शोधायचं काम पडू नये. चला मग आपण पुढचा प्रकार बघू. आता पुढचा प्रकार आहे आपला व्यवहारी अपूर्णांकाचा भागाकार. काय प्रकार आहे आता पुढचा व्यवहारी अपूर्णांकाचा भागाकार. तर बघा व्यवहारी अपूर्णांकाचा भागाकार. व्यवहारी अपूर्णांकाचा भागाकार करताना उदाहरण क्रमांक 1 दिले आपला 4 छेदामध्ये 5 भागिले 10 छेदामध्ये 3 बरोबर आहे. मग याच्यामध्ये अंशामध्ये भागाकार होतो आणि छेदामध्ये गुणाकार होत असतो. पण आपण याला गुणाकार व्यस्तची पद्धत वापरत असतो. तर बघा काय करायचं गुणाकार व्यस्तची पद्धत कशी वापरायची 4 छेदामध्ये 5 जशाला तशी लिहून घ्यायची बरोबर. आणि या भागाकाराच्या जागेवरती गुणाकाराचं चिन्ह लिहायचं आणि समोरचा जो अपूर्णांक आहे त्याला व्यस्त करून घ्यायचं. व्यस्त करणे म्हणजे काय छेदातली संख्या अंशात आणि अंशातली संख्या छेदातली नाही. मग ही छेदातली संख्या हिला घेऊ अंशामध्ये आणि अंशातली संख्या ती घेऊ छेदामध्ये. आता अंशाचा गुणाकार होतो कारण दोन्ही अपूर्णांकाच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह येत. आता मग 4 त्रिक 12 आणि 5 10 50 बरोबर. आता दोघांना भाग जाणारी संख्या आहे 2 बेसक 12 बेदुने 4 बाकी उरला 1 आणि बेपंच 10 म्हणजे 6 छेदामध्ये 5 तुमचं योग्य उत्तर आलेलं आहे. अपूर्णांक पहिल्या अपूर्णांकाचा भागाकार. आता दुसरा अपूर्णांकाचा भागाकार बघू आपण. दुसऱ्या अपूर्णांकामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला 7 छेदामध्ये 3 भागिले 2 छेदामध्ये 5 भागिले 3 छेदामध्ये 2 बरोबर आहे. मग याला पण गुणाकार व्यस्तनच आपण सोडवणार आहे. काय करायचं सगळ्यात पहिले तर पहिला अपूर्णांक लिहून घ्यायचा 7 छेदामध्ये 3 आणि या भागाकाराच्या जागेवर गुणाकाराचं चिन्ह घ्यायचं आणि या अपूर्णांकाचा व्यस्त करायचा म्हणजे 5 छेदामध्ये 2 येईल आणि पुन्हा या भागाकाराच्या जागेवरती गुणाकाराचं चिन्ह घ्यायचं आणि या अपूर्णांकाचा व्यस्त करून घ्यायचा म्हणजे 2 छेदामध्ये 3 बरोबर आहे. समजलंय. मग आता सर्वांचा गुणाकार करून घ्यायचा 5 7 35 आणि 35 दुने 70
अंशामध्ये आले 70. आता छेदाचा करायचा आहे गुणाकार. बघा 3 दुने 6, 3 दुने 6 आणि 6 त्रिक किती 18. मग 18 70 छेदामध्ये 18 हे संक्षिप्त होतंय. मग 2 भाग जातो. तर बघा 2 याला जर भागितलं तर होणार आहे 35 आणि 92 18 म्हणजेच 35 छेदामध्ये 9 आपल्या दुसऱ्या अपूर्णांकाचा भागाकार इथं आलेला आहे. मग आता उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 तुम्ही सोडवा आणि मला सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला. बाकीचे उदाहरणे जी आहेत यावरची आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. उद्याच्या भागामध्ये याच्यात आपले शाब्दिक प्रश्न असतील. काय असतील आपले शाब्दिक प्रश्न असतील. त्यामुळे उद्याचा भागही महत्त्वपूर्ण असणार आहे आणि तो जर तुम्हाला हवा असेल आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि आपली शिकवण्याची पद्धत कशी वाटते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.